संकटांचा सामना असा करायचा ना की जिंकलात तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारलात तरी इतिहास घडला पाहिजे. कधी कधी काय होतं ना, आपल्या हक्काची लढाई लढताना खूप खूप कस लागतो, पण जो शेवटपर्यंत शस्त्र खाली ठेवत नाही तोच खरा वॉरियर असतो आणि तोच खरा विजेता असतो. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. ग्रुप सी मुख्य परीक्षेची आन्सर की आलेली आहे, ज्याची खूप दिवस विद्यार्थी वाट पाहत होते आणि फायनली ती आन्सर की आली आणि त्याच्यानंतर मुलांचे स्कोर कळायला लागले. स्पेसिफिकली 17 डिसेंबरसाठी एक 30 डेज चॅलेंजची बॅच मी घेतली होती आणि त्याच्यामधल्या मुलांचे स्कोर, बऱ्यापैकी मुलांचे स्कोर चांगले आलेले आहेत. 200+ स्कोर येणारी पण बरीच मुलं आहेत आणि त्याच्यामुळे एक वेगळा आनंद पण मिळाला. त्या मुलांसोबत संवाद तर अर्थातच साधणं माझं काम आहे, पण त्याशिवाय काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. बऱ्याचदा काय होतं ना की आपल्याला नक्की काय हवंय, आपला मार्ग आपण कुठेतरी हरवत जातो, आपण कुठे भरकटतोय हे आपल्याला कळत नाही आणि तो मार्ग शोधता शोधता आपण आणखी जर चुकीच्या वाटेने निघून गेलो तर परतणं फार कठीण असतं. काही गोष्टी आहेत, जसं की आयुष्यात काही ना काहीतरी कमवायचे हे माहिती आहे. कधी कधी आपण इतके बेजार होऊन जातो की मार्गच दिसत नाही, कळतच नाही की नक्की चाललंय काय, करायचंय काय. पण बऱ्याचदा आपल्या समोर आलेली जी संधी असते ती आपल्याला ओळखता येत नाही. असं खूप जणांच्या बाबतीत होतं. ज्याला ही संधी ओळखता येते, ज्याला ती संधी दिसते आणि त्या संधीचं सोनं करता येतं, त्या माणसाला जिंकण्यापासून कोणी हरवू शकत नाही. फक्त मोटिवेशन म्हणून बोलत नाही, बट जी रियालिटी आहे त्याच्याबद्दल बोलते. 2023 ची पूर्व परीक्षा झाल्यानंतर 100 डेज चॅलेंज मधले बरेचसे जे वॉरियर्स होते, काही त्यातले जे ग्रुप बी साठी क्वालिफाय झाले नव्हते, त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की कसं होणार आपलं, म्हणजे काय होणार पुढे. पण त्याच्यानंतर एक आशेचा किरण, एक संधी जी आहे ज्याला आपण म्हणतो, ती मिळाली आणि ती म्हणजे ग्रुप सी चा कट ऑफ जो आहे तो खूप कमी लागला आणि त्याच्यामुळे खूप विद्यार्थी जे आहेत ते आतमध्ये आले. आता तिथून पुढे मेन्सची तयारी होती. जर तुम्हाला पहिल्यापासूनच एक प्रॉपर ट्रॅक समजला की आपल्याला काय करायचंय, तर निश्चितपणे तुम्ही तुमचा योग्य प्लॅन घेऊन चालू शकता. तुमची एक स्ट्रॅटेजी तुम्ही तयार करू शकता आणि त्याच्यानुसार जर तुम्ही गेलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी अडवत नाही. मी हे खूप वेळा सांगितले की मुख्य परीक्षेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मुख्य परीक्षेला ठराविक टॉपिक असतात. सिलेबस त्यांचा जो असतो तो सिलेबसच्या बाहेर प्रश्न जात नाहीत. पूर्व परीक्षेच्या बाबतीत मात्र मुलांचा इतका गोंधळ असतो की काय वाचायचं, किती वाचायचं हे कळत नाही आणि मग याच्यामध्ये जे महत्त्वाचं नाहीये ते सगळं वाचण्यात वेळ जातो आणि मग जेव्हा एक्झाम ऍक्च्युअली जवळ येते त्यावेळेला काय काय रिवाइज करायचं हा तर गोंधळ उडतोच, पण आता लक्षात राहत नाहीये, इतकं सगळं बर्डन आलेलं असतं. आणि म्हणूनच सुरुवातीपासून एक प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. MPSC शिवाय पर्याय नाही असं म्हणण्याचं कारण काय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण ज्या परीक्षेवरती तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता आणि जिथे तुमच्या मेहनतीला 100% न्याय मिळू शकतो अशी एक्झाम आहे जी MPSC कडून कंडक्ट केली जाते. मग आत्ता तुमच्याकडे कुठले कुठले चान्सेस आहेत? एक तर ग्रुप सी मेन्स ज्यांनी दिलेली आहे त्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस करायला पाहिजे. अर्थात तुमचा स्कोर किती आहे त्याच्यावरती तुमची पुढची वाटचाल ठरेल. कट ऑफ काय असेल याच्याबद्दल आत्ता बोलणं चुकीचं राहील, कारण जस्ट आन्सर की आलेली आहे आणि त्याच्यानंतर मग सगळ्या स्टुडंटचे मार्क्स कळेपर्यंत, एक अंदाज येईपर्यंत लगेच कट ऑफ बद्दल बोलण्यात काही अर्थ नाहीये. सो कट ऑफचा एक व्हिडिओ मी घेऊन येईन, पण तो ज्यावेळेला एक मुलांचे ऑन एन ॲव्हरेज मार्क्स समजतील त्याच्यानंतर कट ऑफचा मी व्हिडिओ घेऊन येईन. आत्ता काय करायचं, तुम्हाला कुठेतरी इन्स्टिंक्ट मिळत असतं आजूबाजूचे मार्क्स ऐकून की हां आपण कुठल्या झोनमध्ये आहोत, सेफ झोनमध्ये आहात वाटत असेल, 1 मिनिटही वाया न घालवता टायपिंग टेस्ट जी आहे, स्किल टेस्ट जी आहे त्याची प्रॅक्टिस सुरू करा, कारण ही संधी परत परत मिळत नाही. आता हे जे झाले, ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी, ज्यांना असं वाटतं की मी सेफ झोनमध्ये नाहीये, माझा स्कोर तितका नाहीये, किंवा ज्यांचं बाकीच्या एक्झाममध्ये कुठे काही झालेलं नाहीये, 2023 असंच गेलेलं आहे, 22 असंच गेलेलं आहे, 24 मध्ये काहीतरी करायचं आहे, काही का असेना पण करून दाखवायचं आहे, तुमच्यासाठी असणारी संधी राज्यसेवेची परीक्षा ही शेवटची संधी आहे की जिथे तुम्ही MCQ पॅटर्ननी पेपर द्याल आणि त्याच्यातून तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. जर तुमची डिस्क्रिप्शनची तयारी नसेल तर एक जे बर्डन तुमच्यावरती येणार आहे 2025 पासून, किमान सध्या ते नाहीये. त्यामुळे 2024ला तुम्ही म्हणजे झोकून देऊन अभ्यास करायला पाहिजे. 28 एप्रिल ही एक्झामची डेट आहे. अजूनही तुमच्याकडे 3-3.5 महिने आहेत, तर तयारी करायला काही हरकत नाहीये.
प्रॉपरली जर प्लॅन करून तयारी केली तर एवढ्या दिवसांमध्ये तुमची राज्यसेवेची एक्झाम क्रॅक होऊ शकते. ऑलरेडी 135 डेज चॅलेंज जे की कम्प्लिटली फ्री आहे, त्याचे डेली स्टडी टार्गेट जे आहेत ते मी अपलोड करत आहे. आत्तापर्यंतचे जे दिवस झालेले आहेत त्याचे सगळे जे चॅलेंजेस आहेत ते टेलिग्रामवरती पण आणि यूट्यूबवरती पण अवेलेबल आहे. यूट्यूबला शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला प्लॅन करायला अडचण येत असेल तर जस्ट ते टार्गेट ॲज इट इज पिकअप करा, जसेच्या तसे उचला आणि अभ्यासाला लागा, कसलाही विचार न करता. तर त्यानुसार तुमची राज्यसेवेची तयारी होईल. पेपर 1 पेपर 2 दोन्हीची तयारी होईल. हा एक मोठा चान्स आहे तुमच्यासाठी. त्याच्याही पुढे जाऊन कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी जी होणार आहे त्याचा जर विचार केला तर 4800+ जागांचा अंदाज सध्या मार्केटमध्ये जी चर्चा आहे त्याच्यावरून तुम्हाला माहिती आहे की एवढ्या जागा येऊ शकतात. मग आता या जागांमध्ये तुम्ही जर आणखी हाच विचार करत बसाल की 4000 जागा आहेत, माझं कसं होणार, 4000 जागा म्हणजे सुद्धा खूप जास्त असतात. लक्षात घ्या की ज्यावेळेला एखादी एक्झाम होते आणि त्याचा रिझल्ट येतो, झालं नाही आणि माझ्यावरती अन्याय झाला किंवा या एक्झाममध्ये मला कमी मार्क्स मिळाले, हे सगळं नंतरचं रडगाणं असतं. जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलेला असेल, जे पण आता MPSCच्या समजा 200 जागा आहेत अंदाजे पकडून चला, आणि फायनल सिलेक्शन जे होणार आहे ते 200 मुलांचं होणार आहे. ती जी 200 मुलं आहेत त्या 200 मुलांनी काही ना काहीतरी मेहनत घेतलेली आहे जी एक्स्ट्रा आहे इतरांपेक्षा. त्यांच्यात काही ना काहीतरी अशी क्वालिटी आहे की ज्याच्यामुळे ते तिथे आहेत. त्या 200 मध्ये मला यायचं आहे ही गोष्ट डोक्यात ठेवून अभ्यास करा. लक्षात घ्या, जो माणूस प्रामाणिकपणे मेहनत करतो त्याला खरंच म्हणजे 1-2 ठेचा लागतील, पण तो माणूस असं कधीच होणार नाही की तो कायमस्वरूपी अपयशी राहील. तो आयुष्यामध्ये यश 100% मिळवतो. फक्त आपल्या मेहनतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण बदलता आपल्याला आला पाहिजे. आपल्या नक्की काय चुका झाल्यात याच्यापूर्वी त्या सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करा. जर तुम्ही 2022ची 2023ची दोन्ही एक्झाम दिल्या असतील आणि तुमचा स्कोर नसेल तर तुम्ही विचार करायला पाहिजे की मी नक्की कुठल्या चुका केल्या. मोस्ट ऑफ द स्टुडंट जे आहेत ते कुठली चूक करतात, मी पाहिले की क्वेश्चन पेपर अनालिसिस किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला टॉपर लोक, जे क्वालिफाय झालेले आहेत, जे ऑफिसर्स आहेत, जीव तोडून सांगत असतात. क्लासेसवाले पण सांगत असतात की अरे प्रश्नपत्रिका विश्लेषण करा. पण जेव्हा एक्झाम जवळ येते आणि तुम्ही ऍक्च्युली ज्यावेळेला क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं गरजेचं असतं त्यावेळी मुलांना असं वाटतं की आता या वेळेला जर मी क्वेश्चन पेपर घेऊन बसत असेल तर मग मी अभ्यास कधी करणार. क्वेश्चन पेपर अनालिसिस हाच तुमच्या अभ्यासाचा एक भाग आहे. हे तुम्हाला त्यावेळेला नाही समजत आणि कितीही वेळा सांगितलं तरी काही मुलं त्या झोनमध्ये जातात की शेवटी इतकं जास्त स्टडी मटेरियल येत असतं टेलिग्रामवरती, वेगवेगळ्या चॅनल्सवरती, की आपली फक्त धांदल उडून जाते. हे वाचू, ते वाचू, हे करू, ते करू, काय करावं हे कळत नाही. 180 डेज प्लॅन जो मी ऑलरेडी सुरू केला होता की फेब्रुवारीमध्ये एक्झाम होईल कंबाईनची, या हेतूने सुरू केला होता. म्हणजे ते एक एक्सपेक्टेड डेट पकडून मी तो प्लॅन सुरू केला होता. तो ऑलमोस्ट कम्प्लीट, म्हणजे सिलेबस सगळा कम्प्लीट झालाय, रिव्हिजन प्रत्येक सब्जेक्टची कम्प्लीट झालेली आहे, प्लस क्वेश्चन पेपर सुद्धा झाले 2021 पर्यंतचे. फक्त 2022-23चा पेपर राहिला. म्हणजे तुम्ही पहा, जर तुम्ही योग्य प्लॅनिंगनी जर गेलात तर तुमचा सिलेबस कम्प्लीट होऊन, तुमचं क्वेश्चन पेपर सॉल्विंग होऊन तुमच्याकडे अजून इथून पुढचे 4-4.5 महिने आहेत. जवळपास 5 महिने, 4.5 पण नाही. जानेवारीपासून तुमच्याकडे जूनपर्यंतचा कालावधी आहे, म्हणजे अजूनही 5 महिने आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी जे मी पहिलं 180 डेज चॅलेंज जे आपल्या एज्युकेशनल ॲपवरती सुरू केलेलं, ते ज्यांनी डे 1 पासून फॉलो केलं त्या मुलाचं मराठी इंग्लिशचा स्टडी कम्प्लीट आहे. प्लस त्याचे कंबाईंडचा जो सिलेबस आहे ते 7ही विषय त्याचे अभ्यासून झालेत. प्रत्येक विषयाची त्याची रिव्हिजन झाली. करंट अफेअर्सच्या 2 रिव्हिजन झालेल्या आहेत आणि क्वेश्चन पेपर सॉल्विंग आता कम्प्लीट होते. म्हणजे तुम्ही फक्त त्या गोष्टीवरती, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवून जर एखादी गोष्ट करत राहिलात, फक्त तुमचा विश्वास पाहिजे की हां, की माझी एक्झाम होणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना की कधी ना कधीतरी एक्झाम होणार आहे, तर तुमची ती मेहनत करायची तयारी असायला पाहिजे. कन्सिस्टन्सी तुम्हाला मेंटेन करता आली पाहिजे. दुसरं जे 180 डेज चॅलेंज सुरू केलं त्याच्यामध्ये मुलांनी मराठी इंग्लिश केलेलं आहे. आय थिंक आता जॉग्राफी कम्प्लीट होईल, पॉलिटी आणि जॉग्राफी कम्प्लीट होईल. 100 डेज चॅलेंजमध्ये जॉग्राफी अँड पॉलिटी जे आहे ते कम्प्लीट होते आत्ता 2-3 दिवसामध्ये, जे पेड चॅलेंज आहे. हे सगळं मी का सांगते, तुम्ही जर एक प्रॉपर प्लॅन घेऊन चाललात ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तुम्हाला प्लॅनिंग करायला अडचण येत असेल तर त्याच्यासाठी फ्री चॅलेंजेस जे आहेत ते ऑलरेडी टेलिग्रामवरती, यूट्यूबवरती सुरू आहेत. तिथून तुम्ही ते स्टडी टार्गेट्स जस्ट उचला. मी असं नाही म्हणत की तुम्ही रोज उठा आणि वॉरियर ऑफिसरला उघडून बसा, बिलकुल गरज नाहीये. तुम्ही एकदाच
ती जी फाईल आहे ती डाउनलोड करून घ्या, किंवा एकदाच जे स्टडी टार्गेट्स आहेत ते पाहून घ्या, तुमच्याकडे राईट डाऊन करून ठेवा आणि त्याच्यानुसार ॲटलिस्ट फॉलो तरी करा. जर तुम्हाला एक्झॅक्टली जसंच्या तसं फॉलो नाही करावं असं वाटतं, ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार चेंजेस करा, पण करा, काहीतरी करा. नुसते रडत नका बसू की आमचं कसं होणार आणि आमचं कसं होणार. जर रडत बसाल तर असंच होत राहणार. 2024ची ज्यांना एक्झाम द्यायची आहे त्यांनी एक काम करायला हरकत नाही की आत्ता तुम्ही ॲटलिस्ट म्हणजे तुम्हाला ग्रुप बी किंवा ग्रुप सी कुठलं तरी झालं पाहिजे असा जर तुमचा हेतू असेल तर ॲटलिस्ट आत्ता तरी टायपिंगला ॲडमिशन घ्या. म्हणजे तुमचं टायपिंग सर्टिफिकेट 6 महिन्यांमध्ये येईल, तुमची एक्झाम होते अँड देन तुम्ही ग्रुप सीचा कट ऑफ जसा आत्ता लागला होता तसंच कमी लागला, तुम्ही इन असाल. देन तुम्ही मेन्सचा अभ्यास प्रॉपरली केला तर तुमची पोस्ट निघून जाईल 2024मध्ये. ते तितकंही अवघड नाही आहे जितकं तुम्ही त्याला अवघड बनवून ठेवताय. जी मुलं खरंच मेहनत घेतात, जी आजूबाजूच्या अफवांवरती विश्वास न ठेवता मला एक्झाम क्रॅक करायची आहे ना तर मी माझं काम करत राहीन, हे ज्यांना जमतंय ना ती मुलं रिझल्ट घेऊन जातात. आणि जे बाकीच्या गोष्टींवरती बसतायत रडत, ते मग रडतच बसतात. सो जर तुम्ही हेच मानत असाल की मला MPSC शिवाय पर्याय नाही आहे, देन ज्या वेळेला तुम्ही इकडे येताय तर तुमचं 100% आहे. मला माझ्या एका स्टुडंटचं एक्झाम्पल द्यायला नक्कीच आवडेल. वॉरियर शोभा म्हणून आहेत, मी त्यांची पूर्ण आयडेंटिटी नाही सांगत आहे कारण लवकरच सांगेन ज्या वेळेला फायनल रिझल्ट येईल त्यावेळेला. 2022च्या आय थिंक चॅलेंजला त्या होत्या, 2023च्या पण होत्या. 2022ची पण एक्झाम जी आहे ती क्रॅक केली आहे, 2023ची पण मेन्स जी आहे ती क्रॅक केली आहे आणि खूप चांगल्या स्कोरनी क्रॅक केलेली आहे. म्हणजे 22-23च्या प्री आणि मेन्सचा पण स्कोर चांगला आहे. इव्हन आजचा जो याचा ग्रुप सीचा जो काही आत्ता जी आलेली आन्सर की आहे त्याच्यातही त्यांचा 200+, 215+, 220+ स्कोर आहे. सो इतका चांगला स्कोर आलेला आहे, मी खूप खुश आहे. आणि सगळ्यात जबाबदाऱ्या सांभाळून केले त्यांनी, हे सगळ्यात जबाबदाऱ्या सांभाळून केले कारण त्यांच्याशी कनेक्ट राहण्याचा विषय येतो बऱ्याचदा, काही डाऊट असतात त्याच्यामुळे. तर ती एक जिद्द असते ना करण्याची, मेहनत, मला करायचंय, मला करून दाखवायचंय, रडत नाही बसायचं कुठल्याही कारणावरून. पण हां, आली अडचण, चला या अडचणीवरती काही सोल्युशन आहे का आपण ॲटलिस्ट विचारून बघू शकतो एखाद्या अशा व्यक्तीला की जी आपल्याला गायडन्स देऊ शकते. त्यांना काही डाऊट आला त्या विचारतात मला, कधी कधी माझ्याकडूनच लेट होतं त्यांना रिप्लाय द्यायला, बट जेव्हा पण मी त्यांच्याशी बोलते किंवा मेसेजवरती आमचं बोलणं होतं तर एक जाणवतं की हां, यांच्यात खरंच ती क्वालिटी आहे की ज्या काहीतरी करून दाखवतील. आणि मी त्यांना एक गोष्ट बोलले होते, मला आठवतं मागच्या 4-5 महिन्यांपूर्वीच मे बी मेसेजवरती मी त्यांना एक गोष्ट बोलले होते की आत्ता म्हणजे त्यांनी सलग इतक्या सगळ्या एक्झाममध्ये त्यांचे रिझल्ट येत गेले, त्यांचा स्कोर सगळीकडे चांगला यायला लागल्यानंतर मी त्यांना फक्त एक म्हटलं की आत्ता तुम्ही लाईफमधल्या अशा फेजमध्ये आहात की कदाचित याच्या पाठीमागे तुम्ही खूप अपयशांचा सामना केला असेल, पण आत्ता तुम्ही अशा फेजमध्ये आहात की तुम्ही ज्या पण गोष्टीला स्पर्श कराल त्याचं सोनं होईल. आणि ते येते, ती फेज आपल्या लाईफमध्ये एकदा येते की तुम्ही कुठलीही गोष्ट करा तुम्हाला त्याच्यात सक्सेस मिळत जातं. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आधीची जी मेहनत असते ना ती घेणं फार गरजेचं असतं आणि त्या मेहनतीला योग्य दिशा असणं पण गरजेचं असतं. बऱ्याचदा काय होतं, काही लोक मेहनत तर घेत असतात पण त्याला योग्य दिशा नसते. म्हणजे जसं की तुम्हाला एखादं मडकं आहे आणि ते भरायला सांगितले, किंवा एखादा मोठा ड्रम आहे आणि त्या ड्रममध्ये पाणी भरायला सांगितलंय पण त्या ड्रमला खालून छिद्र आहे, तुम्ही पाणी आणताय ओतताय, पाणी आणताय ओतताय, पाणी आणताय ओतताय, 10 खेपा टाकून झाला, तुम्ही त्याच्यानंतर वाकून बघताय ड्रम रिकामाच आहे किंवा तळालाच पाणी. असं का होतंय? तुम्ही फाइंड आउट नाही करत आहात की त्या ड्रमला खालून कुठून तरी एक छिद्र आहे, ते छिद्र मला आधी बुजवण्याची गरज आहे, तर त्या ड्रममध्ये पाणी साचून राहील. आणि हे सेम तुमच्या बाबतीत होत असतं. आपण मेहनत करतोय पण ती योग्य दिशेने आहे का, आणि योग्य ठिकाणी योग्य साधनाचा वापर करता आला पाहिजे. जसं की एक इमेज मी पाहिली होती, खूप सुंदर आणि खूप मिनिंगफुल अशी ती इमेज होती की एका फळीला एक खिळा होता. आता तो जो खिळा आहे, खिळे 2 प्रकारचे असतात. एक असतात जे तुम्ही तो पाना जो असतो ना त्यांनी खोलू शकता, नट बोल्ट जो असतो त्याला असं तुम्ही पाना फिरून खोलू शकता. आणि एक असतात स्क्रूवाला असतो की ज्याला तुम्हाला स्क्रू ड्रायव्हरची गरज पडते, तुम्ही त्याला स्क्रू ड्रायव्हर लावून खोलू शकता. त्याला तो स्क्रू ड्रायव्हरवाला नट होता आणि एक माणूस म्हणजे तो पाना त्याला लावलेला होता, तो पाण्याने खोलायचा प्रयत्न करत होता. जर त्या स्क्रूला काढायचं असेल, त्या खिळ्याला बाहेर काढायचं असेल तर तिथे स्क्रू ड्रायव्हरचीच गरज आहे. सो तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य साधनाची पण निवड करता आली पाहिजे. म्हणजे मेहनत योग्य दिशेने करायची आहे, आपलं कुठे चुकतंय
हे फाइंड आउट करायचं आहे. अँड देन आपण योग्य साधनाचा वापर करतोय का हे पण आपल्याला कळलं पाहिजे. रेफरन्स बुक सिलेक्ट करताना सिलेक्टिव्ह पुस्तकं ठेवा. तुम्ही 10 लोकांना भेटाल, तुम्हाला 10 लोक 10 प्रकारची पुस्तकं सांगतील. ही फॅक्ट आहे. जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येता, अगणित पुस्तकं आहेत एका एका विषयासाठी. तुम्हाला सिलेक्ट करता आलं पाहिजे आणि ते एक पुस्तक सिलेक्ट करून त्याच्यावरतीच तुम्हाला व्यवस्थितपणे टिकून राहता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की आता ते पुस्तक आम्ही निवडलं तेच बरोबर आहे कशावरून, कधी कधी मग दुसऱ्या पुस्तकातून प्रश्न आलेला असतो. एका विषयाचे 10 प्रश्न येत आहेत ना, तुम्ही पहा ना की असं कुठलं पुस्तक आहे की ज्याच्यातून 8 प्रश्न येत आहेत. जरुरी नाही की 10च्या 10 प्रश्न त्याच पुस्तकातील असतील. एखादं पुस्तक तुम्ही घेताय, 100 पानांचं पुस्तक आहे, त्याच्यातून तुमचे 8 प्रश्न कव्हर होत आहेत. उरलेल्या 2 प्रश्नांसाठी तुम्ही दुसरं 200 पानाचं पुस्तक घेऊन वाचत बसताय. यात काय लॉजिक आहे? मी खूप वेळा हेही सांगितलंय की जो 100 मार्कांचा तुमचा पेपर असतो, तुम्हाला 100 पैकी 100 मिळवायचे नसतात, ते मिळतही नसतात, तो हेतू आयोगाचाही नसतो आणि त्याच्यासाठी तुम्ही धडपडही करू नये. 100 पैकी तुम्हाला तिथे तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड, तुम्हाला तुमचा सेन्स यूज करून त्या एक्झामच्या प्रेशरमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं 100% देता येते का, डोकं शांत ठेवून तुम्हाला कुठली गोष्ट सिलेक्ट करायची, कुठला प्रश्न सोडवायचा आणि कुठला सोडून द्यायचा हे कळतंय का, हे महत्त्वाचं असतं. आणि ते ज्याला जमतं त्याचाच रिझल्ट येतो. नाहीतर मग पुस्तकं तोंडपाठ असणारी मुलं आहेत. पॉलिटीचं पुस्तक द्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं तोंडपाठ आहे, पण एक्झाममध्ये रिझल्ट येत नाही, काही फायदा नाही. एक्झामची डिमांड समजून घ्या आणि तुम्ही जो अभ्यास करताय तो इम्प्लिमेंट करायला शिका. तुम्ही एखादी गोष्ट शिकलाय पण जर तुम्ही ते यूजच करत नसाल तर त्याचा फायदा होत नाही. अगदी साधं सिंपल उदाहरण देते. आता स्किल टेस्टच तुम्ही टायपिंग शिकलाय, सर्टिफिकेट आहे, पण टायपिंगची प्रॅक्टिस नाही, तुम्ही बाहेर पडणार टेस्टमधून. MSCIT केलंय मी, इतके सगळे स्टुडंट पाहिलेत असे की मी जस्ट असं विचारलं की व्हिडिओ एडिटिंगसाठी वगैरे थोडीफार हेल्प मिळाली किंवा आता मला क्वेश्चन पेपरवरती पण काम करायचं आहे. सो त्याच्यासाठी मी विचारलं की PPT किंवा क्वेश्चन पेपर वगैरे टायपिंग वगैरे तुमचं MSCIT झालेलं आहे का, किंवा तुम्ही एखाद्या कम्प्युटरचा कोर्स केलाय का. हां, इतके सगळे कोर्सचे सर्टिफिकेट आहेत, बट कम्प्युटरमधला C पण माहिती नाही, असे स्टुडंट आहेत. सो हे नका करू. तुम्ही एक्झामच्या बाबतीत पण तेच करता. जोपर्यंत तुम्हाला इम्प्लिमेंट करता येत नाही तुमचं नॉलेज, तोपर्यंत त्या नॉलेजचा तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होत नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा पाहून घ्या की आपण जे करतोय ते आपल्याला इम्प्लिमेंट करता येतंय का, आणि ते करायला शिका, तर एक्झाममध्ये तुमचा रिझल्ट येईल. हे सगळं का सांगते, कारण आता जानेवारी मंथ सुरू झालाय, 2024 आलेलं आहे, 2023 गेलंय. 2023चा डिसेंबर लास्ट डे कदाचित तुम्ही रडत रडत घालवला असेल की 2023 पण असंच गेलं, माझ्या लाईफमध्ये हाती काहीच नाही लागलं. पण 2024 तुमच्या हातात आहे ना. राज्यसेवेची एक्झाम आहे, कंबाईनची एक्झाम आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीच्या एक्झाम आहेत. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला कंबाईनमधून 4 ते 5 मेन्स याच्या म्हणजे कंबाईन दोन्ही BCच्या जर मिळून म्हटलं तुम्ही 7-8 मेन्स जे आहेत ते इझिली देऊ शकता. 7-8 म्हणजे 7-8 पोस्टसाठी तेवढा मेन्स तुम्ही देऊ शकता जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला तर. आणि समजा बॅड लक नाही झालं, फक्त एकाच कुठल्या तरी पोस्टसाठी झालं, तर किमान त्या पोस्टसाठी तरी तुमचा 100% द्या ना. असं नका करू की होते पण मग मी त्या पोस्टसाठी माझा 100% नाही देते. प्रीचं झालं कसं तरी बाबा, कट ऑफ कमी लागला आणि प्रीला झाला आणि मेन्सला मग त्यावेळेला तुम्ही टाइमपास करत बसलात. तर हे करू नका. हीच वेळ असते ज्यावेळेला दुनिया सगळी कुठल्या तरी गोष्टीत अशी रंगून गेलेली असते, त्यावेळेला आपण मेहनत करणं गरजेचं असतं. जेव्हा जग झोपलेलं असतं तेव्हा जर जागून तुम्ही अभ्यास करत असाल ना, तर त्या लिस्टमध्ये तुमचं नाव दिसत असतं. ज्या लोकांची लिस्टमध्ये नावं येतात ती लक बाय चान्स आलेली नसतात, त्या लोकांनी मेहनत घेतलेली असते. आणि जर तुम्ही MPSC करत असाल तर ती मेहनत तुम्हाला घ्यावीच लागते. म्हणूनच सांगते की एवढी मोठी सुवर्ण संधी आहे तर ती गमवू नका. हे सांगण्याचं कारण आत्ताचं ग्रुप Cचं मेन्सची आलेली आन्सर की आणि त्याच्यानंतर 17 डिसेंबरच्या एक्झाममध्ये, म्हणजे आमच्या ग्रुपचंच नाव होतं 17 डिसेंबर. सो मुलांचे स्कोर जेव्हा पाहिले त्यावेळेला मला खरंच खूप छान वाटलं. 2022च्या मेन्सच्या मुलांचे स्कोर पाहिले तर PSIचे वगैरे स्कोर खूप चांगले आहेत. म्हणजे अगदी 300 पर्यंत मुलं गेलेली आहेत. पण ते एक्झामच्या त्या पेपरची जर डिफिकल्टी लेवल पाहिली तर त्या डिफिकल्टी लेवलनुसार तेवढा स्कोर येणं हे म्हणजे योग्य होतं, तेवढा स्कोर येऊ शकत होता. बट आत्ताचा जो 17 डिसेंबरचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये कंपॅरिझन जर केलं तर पेपर जो आहे म्हणजे मुलांनी ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा पेपर वेगळा होता. सो ऑब्व्हियसली मुलांचे जे स्कोर आहेत त्याच्यानुसार पाहिलं तर मला 200+ हा स्कोर चांगला वाटतोय. आणि म्हणूनच मी सांगले की मला छान वाटलं जेव्हा मी मुलांचे स्कोर पाहिले. 254 वाला पण स्टुडंट आहे. सो आता
काही स्टुडंट असतील ज्यांना खूप चांगले मार्क्स आहेत, त्याच्याबद्दल मला काहीच नाही म्हणायचं. पण ज्या मुलांनी मेहनत घेऊन इथपर्यंत, म्हणजे पहिलीच मेन्स आहे तरी पण एवढा चांगला स्कोर आलेला आहे, कट ऑफ काय लागेल हे आपल्याला बाकीच्यांचे स्कोर पाहिल्यानंतर कळेल. पण जर तुम्हाला संधी मिळालेली आहे तर तुम्ही त्याचं सोनं करून घेतलं. पण काही जर तुम्ही अरे होईल की नाही, कसं होईल, हे होईल ते होईल, नको त्या गोष्टीत पडला तरी तुम्ही अभ्यासच नाही केला, तर तिथे तुम्ही परत दुसऱ्या कोणाला दोष नाही देऊ शकत. हा तुमचा दोष असतो की तुम्ही त्यावेळेला वेळ वाया घालवलाय. मग आत्ता जर तुमच्याकडे वेळ आहे तर तो इन्व्हेस्ट करा आणि तो योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा. कारण अजूनही सांगते की 2024ला अगेन तुमच्याकडे मोठी संधी आहे. हे चक्र असंच सुरू राहणार आहे. 2024ची एक्झाम होणार, 2025ला, 26ला, 27ला प्रत्येक वर्षी एक्झाम होणार आहे. पण जे तुमचं वय वाढत चाललंय, तुमच्यावरती ज्या जबाबदाऱ्या नंतर येणार आहेत, जी लाईफ सगळी उलथापालथ होते लाईफमध्ये, या सगळ्या गोष्टींचा विचार जर करायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मेहनत घ्या, योग्य दिशेने घ्या. अजून एकदा सांगते, राज्यसेवेसाठी 135 डेज चॅलेंज, जिथे तुम्हाला डेली स्टडी टार्गेट मिळतात. हे चॅलेंज ऑलरेडी मी युट्यूबवरतीच सुरू केलेलं आहे. युट्यूबला शॉर्ट्सला ते व्हिडिओज मिळतील. मी असं नाही म्हणते की तुम्ही मला कंटिन्युअसली फॉलो करा किंवा काही करा. मी तुम्हाला एक सांगते की तुम्हाला एक दिशा मिळेल तुमच्या अभ्यासाला. जर तुम्ही आता कन्फ्युजनमध्ये असाल की कसा आणि काय अभ्यास करू, तर एक दिशा मिळेल तुमच्या अभ्यासाला. ते चॅलेंज फॉलो करू शकता. किंवा 180 डेज चॅलेंज जे कम्प्लिटली फ्री आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मी स्टडी टार्गेट सेंड करते, ते चॅलेंज तुम्ही कंटिन्यू करा. किंवा 100 डेज चॅलेंजमध्ये आता स्टुडंट आहेत त्यांना खूप फायदा होतो. 100 डेज चॅलेंजसाठी ॲडमिशनसाठी खूप जण रिक्वेस्ट करतात, बट मी आत्ता रिसेंटली ते म्हणजे लगेच ॲडमिशन ओपन करण्याबद्दल विचार नाही करत आहे. मे बी फेबमध्ये मी ओपन करणार असेल तर त्यावेळेला मी कळवेन तुम्हाला. ठीक आहे, तर आत्ता ॲटलिस्ट इतकं तरी तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. ते जर कराल तर तुम्ही फायद्यात राहाल. बाकी तुमची मर्जी. ज्याला यश मिळवायचं, ज्याला काहीतरी कमवायचं आहे, तो मेहनत करत राहतो. तो कारणं किंवा परिस्थिती कशी आहे, हंगाम बघून करत नाही. तो त्याला माहिती असतं की हां, मी माझे जर प्रामाणिक कष्ट घेतले तर माझा रिझल्ट येणार आहे. सो रिझल्टचा विचार करून अभ्यास करा. बाकीच्या ज्या गोष्टी असतात तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या, त्याच्यापासून कटाक्षाने दूर राहा. खाली मान घालून आपलं पुस्तक वाचत बसणं आणि आपण जे करतोय ते योग्य आहे का, आपलं काही चुकतंय का हे पाहणं, हे जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, कट ऑफ बद्दलचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन, ज्यावेळेला बाकीच्या मुलांच्या स्कोर वगैरे समजतील. एक अंदाज आल्यानंतर कट ऑफ बद्दल मी बोलेन. पण तोपर्यंत मी इतकं तुम्हाला नक्की सांगेन की सेफ स्कोर आहे असं तुम्हाला जर फील येत असेल तर वेळ वाया न घालवता स्किल टेस्टची तयारी सुरू ठेवा, प्रॅक्टिस सुरू ठेवा. आणि जे 2024साठी तयारी करतात त्यांनी सुद्धा टायपिंगचं ॲडमिशन घेऊन ठेवा, जर तुम्हाला काही करून नोकरीला लागायचं असेल तर. ठीक आहे, सो हा एक छोटासा व्हिडिओ होता. बऱ्याचदा मला अशा प्रकारच्या कमेंट येतात स्टुडंटकडून की मॅम आत्ता या परिस्थितीमध्ये खूप जास्त गरज होती तुमच्या व्हिडिओची आणि त्यावेळेला तुमचा व्हिडिओ मिळाला, असाच फील आला म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आले तुमच्यासाठी. सो तुम्हाला जर मी जे काही सांगितलं ते जर पटलं असेल, योग्य वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि असेच युजफुल व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. दुसरा एक मुद्दा, इंग्लिशच्या तयारीसाठी इंग्लिश वोकॅबलरीची सिरीज वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवरती मी सुरू केलेली आहे. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर ते लेक्चर पाहून घ्या. हवं तर मी लिंक तुम्हाला देईन एंड स्क्रीनला, तर ते पण लेक्चर पहा. तुम्हाला इंग्लिशसाठी त्याची खूप जास्त हेल्प होईल. ठीक आहे, लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.